नैरोबीच्या दक्षिण पश्चिमेस 240 किलोमीटर अंतरावरचं मसाई मारा हे सवाना म्हणजे गवताळ कुरणाचं अभयारण्य. मसाई माराला जाताना ही ग्रेट रिफ्ट व्हॅली ओलांडावी लागते. वाटेत वासोनिरो नदीवरचा एक छोटासा पण नयनरम्य थॉम्सन्स फॉल पाहता येतो. नारोक हे मसाई गाव. मसाई म्हणजे धनगर आणि मारा म्हणजे प्रदेश. मसाई रानावनातून भटकणारे. त्यांचे लाल भडक कपडे लांबूनच वन्य प्राण्यांना धोक्याचा इशारा देतात. साधं सुद्धा आयुष्य जगणारे हे आदिवासी, गाई गुरं हीच त्यांची संपत्ती. लाखो वर्षांपासूनची ही त्यांची जीवन पद्धती. त्यांनी असंच राहावं का? हे न सुटणारं कोड. मसाईंच्या वस्त्या, खड्डे खुड्डे ओलांडायचे. पार्कचं गेट पार केलं की समोरचं चित्र एकदमच बदलतं. स्वसंरक्षणास रात्रीच्या वेळी रानम्हशींचे लहान मोठे कळप एकत्र येतात. त्यांनाही संख्याबळ समजतं. रानम्हशीसारखा एवढा आडदांड प्राणी, पण जेव्हा सर्व बाजूनं सिंहिणी त्याला वेढतात तेव्हा तो हतबल होऊन जातो. म्हशीवर मुद्दाम एक सिंहीण धावून जाते. तिला हुसकवायला मान खाली जाते. तीच संधी साधून मग दुसरी पाठीवर झडप घालते. जीवो जीवस्य जीवनम हे जरी खरं असलं तरी ते पचवणं जड जातं. रानातल्या भटकंतीत खूप वैचित्र्यपूर्ण गोष्टी दिसतात. जिराफ हा शाकाहारी प्राणी, पण एकदा तो चक्क हाडं चघळताना दिसला. कॅल्शियम मिळवण्याचा हा सोप्पा उपाय असावा. मिलनासाठी आतुर झालेला हा मसाई जिराफ. मिलन काळाचा बहर ओसरलेला असतो तेव्हा ही मादी नराला नुसतं झुलवत ठेवते. ऑक्सपेकर पक्षी जिराफांच्या अंगावरचे किडे टिपत असतात. प्रत्येकाला वाटत असतं की सफारीवर शिकार होताना पाहायला मिळावं. आम्हाला एकदा एक सिंहीण उंचवट्यावर चढून परिसर न्याहाळताना दिसली. तिनं जिराफांच्या कळपातील एक पिल्लू हेरलं. पिल्लाला कळपापासून फोडलं. गवतात झडप घालून पिल्लू पाडल्यावर सिंहिणीनं खेळणं द्यावं तसं ते तिच्या छाव्यांना दिलं. पण एका झटक्यात शिकार कशी करायची ते अजून छाव्यांना कळत नव्हतं. आम्ही अगदी जवळून हे दृश्य पाहिलं. कितीतरी दिवस ते गोंडस जिराफाचं पिल्लू मनातून जात नव्हतं. चित्ता हा आफ्रिकेतला अतिचपळ आणि उमदा प्राणी. एका सफारीवर आई आणि तिचे 5 पिल्लं आम्हाला दिसली. सिंहांना त्यांच्या प्रदेशात इतर शिकारी प्राणी नको असतात. संधी मिळाली की सिंहिणी चित्त्यांवरही चालून जातात. गतिमान चित्ते तावडीत येत नाहीत. बिबट्याला लपत-छपत सावज हेरावं लागतं. तेही सोपं नसतं. टिटवीसारखा पक्षी टिट-टिट-टिव करत बिबट्याची चाहूल जाहीर करत असतो. या सर्वांवर मात करून पारद करायची. मग ती शिकार इतर प्राण्यांच्या हाती लागू नये म्हणून झाडावर न्यायची. मार्च दरम्यान मसाई मारात पाऊस पडतो. सर्वत्र नवा तजेला पसरतो. टांझानियातील सेरेंगिटीमध्ये या हिरव्या गवताचा सुवास पोचतो. त्याचवेळी गवतासाठी आसूसलेले वाईल्ड बीस्ट्स लाखोंच्या संख्येने मसाई माराकडे निघतात. जगातलं सर्वात मोठं हे स्थलांतर. शेकडो मैलांचा हा प्रवास.
एखादा आजारी, वृद्ध, दमलेला प्राणी वाटेतच देह ठेवतो. गिधाडांच्या झुंडी लगेच हजर होतात. त्यांचा हा आनंदोत्सव. मैलोगणतीच्या ह्या चालीमध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो तो मारा नदी ओलांडायचा. ऐन दुपारच्या वेळी नदीकाठी झुंडीच्या झुंडी येतात. नदी ओलांडायची तर असतेच, पण कुठून, कोणी आणि कधी हे ठरत नसतं. झेब्रा सगळ्यांच्या पुढे जाऊन सोपी वाट शोधतो. त्यानं नदीत एकदा का उडी घेतली की त्या मागोमाग हजारो उड्या पडतात. ह्यावेळी मात्र मोठी गडबड आणि गोंधळ उडतो. प्राणी घसरतात, पडतात, जखमी होतात. पण फक्त एकच ध्येय असतं, नदी ओलांडायची. नशीबवान धट्टे कट्टे नदी पार करतात. लुसलुशीत गवतावर पोहोचतात. जीवात जीव आला की त्यांना तहानेची जाणीव होते. नदी पार करण्याचे हे दिव्य जे पार करू शकत नाहीत, त्यांचे देह प्रवासास लागतात. गिधाड पुढची क्रियाकर्म उरकतात. अनेकदा झेब्रा क्रॉसिंग दिसतं. मस्तीवर आलेले झेब्रे एकमेकांवर डाफरत असतात. कळपातील सर्वात बलशाली कोण हे ठरवायचं म्हणजे लाथाबुक्की होणारच. खरं तर प्राण्यांची रंगसंगती परिसराशी मिळती जुळती असायला पाहिजे, पण झेब्रे त्याला अपवाद असतात. उन्हाचा चटका असतो तेव्हा पांढरे पट्टे उन्ह परावर्तित करतात, तर सकाळी आणि संध्याकाळी काळे पट्टे ऊब जमावतात. माणसाच्या हस्तरेषा एकासारख्या दुसऱ्याच्या नसतात. तसंच झेब्रे पाहिले तर त्यांच्या अंगावरच्या पट्ट्यांची नक्षी एकासारखी दुसऱ्याची कधीच नसते. गवत खाणाऱ्या प्राण्यांच्या मागं सिंहांचे कळप वावरतात. आता त्यांना शिकार शोधायची नसते तर निवडायची असते. जाणकार सिंहिणी चरणाऱ्या कळपाला हळूहळू सगळ्या बाजूनं वेढतात. पिल्लांना लांब बसवलं जातं. त्यांचं काम हे शिकार नाट्य पाहायचं असतं. एखादी सिंहीण मुद्दामूनच उघड्यावर येऊन हल्ला करते. डबा धरलेल्या सिंहिणींपैकी एक मास्टर किलर असते. ती बरोबर ह्याच वेळी वेगात हालचाल करते. शिकार तावडीत आलेली पाहून सर्व कुटुंब जमा होतं. एकदा आम्हाला उंच गवतातून एक सिंहीण वाईल्ड बीस्टची शिकार ओढून नेताना दिसली. तिच्या मागून येणारी दुसरी सिंहीण पंजानं गवत सारखं करत होती. शिकार ओढत नेल्याचा माग ती मिटवत होती. आफ्रिकन काळ्या आयाळीचा सिंह शक्तीचं प्रतीक. हा कुटुंबवत्सल प्राणी. मसाई मारात त्यांचे 10, 15, 20 कळप दिसतात. सिंहांची स्वतःची अशी हद्द असते, राज्य असतं. त्याची सीमा निश्चित करण्यासाठी ही जनावरं स्वतःची निशाणी जागोजागी उमटवतात. टांझानियातील लेक मन्यारा इथं झाडावर चढणाऱ्या सिंहांची एक जात आहे. खरं तर सिंहाचा एकंदर आकार आणि वजन बघता झाडावर चढणं उतरणं सोपं नसतं. परंतु एकदा मसाई मारात छेचे माशांच्या उपद्रवानं सिंह झाडावर चढलेले दिसले होते. इथल्या जंगल लॉजेसच्या मांडणीत एक खासियत असते.
इथे बसून रानाशी सहज हितगुज करता येतं. ग्राउंड हॉर्नबिल असा काही जमिनीवर राहणारा धनेश पक्षी असतो अशी थोडी सुद्धा कल्पना नव्हती. सेक्रेटरी बर्ड अशा पक्ष्याचं वर्णन आपल्या पुरातन काव्यातून सर्पहंता असं सापडतं. झाडाच्या शेंड्यावर पसरट घरटं बिछवून तो संसार थाटतो. आपल्याकडच्या घोरपडीच्या कुळातील हा मॉनिटर लिझार्ड हा प्राणी दिसतो तितका धोकादायक नाही. माराच्या कुरणातून दिसणारा हा कॉक्स हार्टबिस्ट तोही आपला इलाका ठरवतो आणि खुणा उमटवतो. प्राणी पाहायचे म्हणजे ओढे नाले पार करावे लागतात. अशाच ओढ्यातून एखादा ब्लॅक राहिनो बाहेर पडताना दिसला की रेडिओवरून संदेश दिले जातात. मग ह्या प्राण्यास पाहायचा योग कुणालाच चुकवायचा नसतो. हिप्पोपोटॅमस हा ग्रीक शब्द. हिप्पो म्हणजे घोडा आणि पोटॅमस म्हणजे नदी. 40 ते 50 वर्षांचा आयुर्मान असणारा हा प्राणी सतत आकारानं वाढतच असतो. आकारमान आणि वजनात ह्या प्राण्याचा 3रा नंबर लागतो. 2 टनापर्यंत त्याचं वजन भरतं. ह्या प्राण्याचं आकारमान, वजन आणि वस्तुमान असं आहे की तो पाहिजे तेव्हा पाण्यावर तरंगतो किंवा नदी तलावाच्या तळावरून चालतो अथवा पोहतो. आफ्रिकेत सर्वत्र दिसणारा हा प्राणी दिवसभर नदी, नाले, तलावाच्या पाण्यात डुंबतो. त्याला ऊन फारसं सोसत नाही. मोठ्या प्राण्यास दर 5-6 मिनिटांनी पाण्यावर येऊन श्वास घ्यावा लागतो. क्वचित प्रसंगी तो गारव्याच्या दिवसात उन्हासाठी बाहेर येतो. उन्हाच्या चटक्यापासून बचाव व्हावा म्हणून त्याच्या अंगावरच्या ग्रंथीतून स्त्राव स्त्रवतो. गवत खाणारा हा प्राणी एका रात्रीत 60 ते 70 किलो गवताचा फडशा पाडतो. आफ्रिकेत हिप्पोंच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या माणसांची संख्या सिंह बिबट्याच्या हल्ल्यात मरणाऱ्या माणसांच्या संख्येपेक्षा खूप जास्त आहे. पहाटेच्या गारव्यात बलून स्टेशनवर पोचायचं. पायलट आणि त्याचे 5-25 सहकारी बलून फुगवायच्या खटपटीत असलेले दिसतात. कधीकधी हवा शांत नसते. ही वेळ बलून उड्डाणास योग्य नसते. फुगा आकार घेऊ लागतो. त्याला जोडलेल्या टोपलीत बसायचं म्हणजे मोठी सर्कसच करायला लागते. उंचावरून मसाई मारा वेगळंच दिसतं. The Great Balloon Safari. The winds have welcomed you with softness. The sun has blessed you with its warm hands. You have flown so high and so well that God has joined you in your laughter and set you gently back into the loving arms of Mother Earth. ग्रेट बलून सफारी जम्बो. रानात उतरल्यावर राजेशाही थाटात
शॅम्पेन ब्रेकफास्ट पेश होतो. बलूनचा आणि सफारीचा आनंद सोहळा संपतो. गाड्या परतीला लागतात. आठवणीतून सफारी डोळ्यापुढे उभी राहते. जिवंत निसर्गपट इथं अव्याहत सुरू असतो. त्यात आपण एका कोपऱ्यात उभं राहून हलकेच डोकं त्या पुढं जाऊन जर आपण हा निसर्गाचा विशाल पडदा व्यापायला सुरुवात केली तर मागे फक्त उरेल गलका आणि जीवघेणी निरर्थक धडपड. आणि मग जाणवतं अजूनही वेळ गेलेली नाही. आपण प्रत्येकानं हातभार लावला तर हा आदिम निसर्ग असाच टिकून राहील.